महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं व मैत्रिणींचं नायक अकॅडमीच्या ऑफिशियल चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो, आज आपण अमरावती या जिल्ह्याबद्दल विशेष माहिती पाहणार आहे। आपला नवीन इनिशिएटिव्ह आलेला आहे टार्गेट 36। टार्गेट 36 मध्ये आपण काय करणार आहे मित्रांनो, टार्गेट 36 मध्ये महाराष्ट्रातील जे 36 जिल्हे आहे 36 जिल्ह्यांची आपण म्हणू शकतो परीक्षाभिमुख माहिती बघणार आहे, जे अत्यंत महत्त्वाची असणार आहे, जे परीक्षेमध्ये आपल्याला विचारल्या जाणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर एमपीएससी यूपीएससी किंवा आपण म्हणू शकतो सरळ सेवा तलाठी पोलीस भरतीची तयारी जर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे। शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स पर्यंत तो व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, चला तर आपण अमरावती जिल्ह्याची विशेष माहिती बघूया। ओके, चला तर हे अमरावती जिल्ह्याचं तुम्हाला चित्र दिसत आहे बाबा। याच्यामध्ये गिल्लावडा पण दाखवलेला सरनी, त्याच्यानंतर संत्रा बर्फी पण दाखवलेली आहे, कारण की हे इथचं फेमस आहे। त्याच्यानंतर चित्रामध्ये जर बघितलं, आता एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, म्हणजे आम्ही तुम्हाला काय वेळ द्यायचं बाबा सर, तर तुम्हाला सांगून देतो की याच्यामध्ये जर बघितलं तर मी कलरफुल ही आपण म्हणू शकतो पीडीएफ बनवलेली आहे। फोटोचा इथं जास्तीत जास्त वापर केलेला आहे का बाबा, कारण की ते तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे, ते ध्यानात राहायला पाहिजे, एक्झाम मध्ये ते मला आठवलं पाहिजे, त्याच्यासाठी मी इथं मेहनत घेतलेली आहे। कारण की काय होतं मित्रांनो, आपण सांगितल्याच्या नंतर किंवा वाचल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी आपल्या माइंडमधून डिलीट होऊन जातात, पण ती सेव्ह राहिली पाहिजे। कशाच्या स्वरूपामध्ये, तर पिक्चरच्या स्वरूपामध्ये ती सेव्ह राहते। कारण की आपण एखादा जर फोटो जर बघितला किंवा आपण असं म्हणू शकतो एखादा व्हिडिओ जर आपण पाहतो, तेव्हा काय होतं, ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये चिरकाळासाठी तिथं लक्षात राहते। म्हणून मी या पीडीएफ मध्ये पीपीटी मध्ये जास्तीत जास्त फोटोचा वापर केलेला आहे, कारण की ते तुमच्या डोक्यामध्ये सेव्ह राहिलं पाहिजे। आणि मी काय करणार मित्रांनो, की ही जे पीडीएफ आहे पीपीटी आहे, मी तुम्हाला आपला नायक अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर शेअर करणार आहे, कारण की तुमची फास्टमध्ये रिव्हिजन व्हायला पाहिजे, कारण की एक्झाम मध्ये तो कंटेंट यायला पाहिजे बाबा, आणि तिथं तुमचा फायदा झाला पाहिजे, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे। चला तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, समजून घ्या, याच्यामध्ये जर बघितलं तर पहिली गोष्ट तुम्हाला एक इथं मॅप दिसत आहे। मॅप जर बघितलं तर मॅप कशाचा आहे बाबा, तर हा मॅप तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा हा मॅप सर भारताचा मॅप दिसत आहे मला। ओके, आता भारताचा मॅप तर सर्वांनाच माहित आहे मित्रांनो, पण याच्यामध्ये हे रेड कलर मध्ये जे तुम्हाला दिसत आहे हा आपला महाराष्ट्र राज्य आहे की नाही। मग महाराष्ट्र राज्य जर बघितलं तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन महत्त्वाच्या भूमीला जोडण्याचं काम जो कोणी करत असेल तो माझा महाराष्ट्र आहे, हे समजून घ्या। म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारत ह्या ज्या दोन महत्त्वाच्या भूमी आहे यांना जोडण्याचं काम कोण करत आहे बाबा, आपला महाराष्ट्र करत आहे। समजून घ्या मित्रांनो, हा जो महाराष्ट्र आहे याला थोडं झूम करून इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा महाराष्ट्राचा नकाशा आहे जे सर्वांनाच माहित आहे। आता जर समजून जर घेतलं तर बघा, तर महाराष्ट्रामध्ये हे तुम्हाला जे दाखवले गेलेले आहे रेड कलर मध्ये मॅप मध्ये, तर हा जिल्हा आहे अमरावती जिल्हा, जे आज आपण याची विशेष माहिती बघणार आहे की बाबा हा जिल्हा कुठला आहे, अमरावती जिल्हा। आता अमरावती जिल्हा जर लोकेशन नुसार जर बघितलं आपण, तर अमरावती जिल्हा वरती जर बघितलं तर उत्तरेस आहे, उत्तरेस किंवा आपण म्हणू शकतो की बाबा ईशान्येस पण म्हणता येईल त्याला, महाराष्ट्राच्या ईशान्येस आहे बाबा। त्याच्यानंतर जर बघितलं तर अमरावती जिल्हा ची बॉर्डर जर बघितलं तर वरती तुम्हाला एक राज्य दिसतो, कोणता आहे तो राज्य, राज्याचं नाव आहे एमपी, त्याला आपण मध्य प्रदेश म्हणत असतो। मध्य प्रदेश या राज्याला अमरावती जिल्ह्याची बॉर्डर लागून आहे, कारण की उत्तर जो महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र कोणाला भिडून आहे, तर मध्य प्रदेश या राज्याला भिडून आहे। अर्थातच अमरावती जिल्ह्याची पण सरहद्द कोणाला जोडलेली गेलेली आहे, एमपीला तिथं जोडल्या गेलेली आहे। हे इथं लक्षात ठेवा की बाबा अमरावती जिल्ह्याची सरहद जर बघितलं एक राज्य, त्याच्यानंतर जर बघितलं याला मी बुलढाणा म्हणणार, बीडी लिहितो इथं बीडी आहे की नाही, हा बुलढाणा आहे बाबा। त्याच्यानंतर जर बघितलं हा अकोला आहे की नाही, हा काय AK फॉर लक्षात ठेवा तिथं अकोला आहे। त्यानंतर जर बघितलं हा वाशिम दिसणार तुम्हाला, हा काय दिसणार इथं वाशिम आहे। त्याच्यानंतर बघा खाली जर आलो आपण दक्षिणेला तर तुम्हाला असं दिसत आहे की बाबा हा वायटी फॉर लक्षात ठेवा रे, यवतमाळ आहे, हा वायटी युट्यूब नाही तो यवतमाळ। त्याच्यानंतर जर बघितलं हा वर्धा आहे, इथं लक्षात ठेवायचं VD फॉर वर्धा। त्याच्यानंतर जर बघितलं हा NG फॉर लक्षात ठेवा इथं नागपूर आहे। म्हणजे लक्षात काय येतो बाबा की अमरावती जिल्हा आहे, लोकेशन नुसार जर बघितलं तर हा बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि काय दिलेलं आहे नागपूर, या 6 जिल्ह्यांना आपण म्हणू शकतो अमरावती जिल्ह्याची सरहद तिथं जोडल्या गेलेली आहे। आणि वरती जर बघितलं एक राज्य आहे, हे जर लोकेशन नुसार तुम्ही जर बघितलं तर हा आपला अमरावती जिल्हा असा दिसतो। चला तर आपण समोर जाऊया मित्रांनो, कारण की याच्यामध्ये जर बघितलं तर आता बघा तुम्हाला सांगतो की अमरावती जिल्हा जर बघितलं बाबा
तर अमरावती जिल्हा ही कर्मभूमीची आपण म्हणू शकतो भूमी आहे, कारण की इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्याच्यानंतर गाडगे बाबा, त्याच्यानंतर जर बघितलं आपण म्हणू शकतो डॉक्टर पंजाबराव देशमुख, ठीक आहे, या संतांची, या महापुरुषांची ही भूमी आहे, म्हणून हा जिल्हा विशेष महत्त्वाचा ठरतो आणि या जिल्ह्यावरती मित्रांनो प्रश्न विचारला जाते, ठीक आहे। आता समजून घ्या, अमरावती जिल्हा हे तुम्हाला असं दिसत आहे, याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे बाबा याच्यामध्ये चेक करा। हां, थोडं व्हिडिओ फास्ट पण घेत आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं ऑलरेडी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, कारण की मला कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त माहिती द्यायची आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला समजायला पण पाहिजे, कारण की मी एखाद्या वेळेस लिहून देणार तो पॉईंट डिलीट होऊन जाणार, ती गोष्ट तुमच्यापर्यंत चिरकाळापर्यंत राहिली पाहिजे, याच्यासाठी हे ऑलरेडी सगळं दिलेलं आहे। बघा, विभागाचं नाव जर बघितलं, विभागाचं नाव आहे मित्रांनो अमरावती, विभागाचं नाव काय आहे अमरावती। इथं जर बघितलं अमरावती विभाग, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये अमरावती जिल्हा आहे आणि मुख्यालय जर बघितलं, विभागाचं मुख्यालय पण अमरावती आहे, अमरावती जिल्ह्याचं पण मुख्यालय काय आहे बाबा अमरावतीचं आहे। एकूण क्षेत्रफळ बघून घ्या, एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर 12,235 चौरस किलोमीटर काय अमरावती जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे। त्याच्यानंतर बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहे। आता हा जर प्रश्न जर बघितला तर एमपीएससीला पण विचारला जाते आणि तुम्ही जर अमरावती जिल्ह्यामध्ये एखादा फॉर्म जर भरला असेल तर त्याच्यामध्ये सरळ प्रश्न असतो, कारण की सरळ सेवामध्ये सरळ प्रश्न असतात, तर ते चुकायला नको। बघा तालुके जर बघितलं किती आहे मित्रांनो, 14 तालुके आहे। 14 तालुक्यामध्ये तुम्हाला इथं जर बघितलं मॅपद्वारे तुम्ही चेक करू शकता की बाबा इथं धारणी आहे, चिखलदरा आहे, अंजनगाव सुरजी आहे, दर्यापूर दिसत आहे, अचलपूर आहे, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, त्याच्यानंतर भातकुली, अमरावती स्वतः तालुका, तिवसा आहे, नांदगाव खंडेश्वर, त्याच्यानंतर जर बघितलं तर काय चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि इथं जर बघितलं हे सगळं तुम्हाला दिलेलंच आहे। मित्रांनो समजून घ्या, पण इथं जर बघितलं फक्त अमरावती या जिल्ह्यामध्येच 14 तालुके नाही, अजून एखादी गोष्ट तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असायला पाहिजे की बाबा 14 तालुके असणारे माझ्याकडे किती जिल्हे आहेत, तर लक्षात ठेवा मित्रांनो, इथं जर बघितलं तर तुम्ही असं 14चा पाना असं लक्षात ठेवा, 14चा काय रे पाना, कारण मी ही ट्रिक्स बनवली होती 14चा पाना। मग 14चा पानाच का तुम्हाला सुचलं सर ट्रिक्स बनवण्यासाठी, कारण की बघा काय होतं तर की खासदार नवनीतताई राणा ज्या आहेत ह्या लोकसभेसाठी तिथं आपण म्हणू शकतो उभ्या होत्या 2019 मध्ये आणि त्यांचं चिन्ह बाबा ते पाना होतं। मग ते वारंवार ते फिरल्या जायचं आमच्या एरियामध्ये की बाबा सगळ्या नटाचा पाना नवनीतताई राणा, मग तिथं जर बघितलं त्यांचा पाना होता, पाना म्हणजे काय अमरावतीवरून तिथं लक्षात ठेवायचं। आता बघा हा 14 नंबरचा पाना आहे, याचाच अर्थ लक्षात ठेवणार आपण की 14 तालुके असणारे जिल्हे आहे बाबा, किती आहे तर हे 4 जिल्हे आहे। पहिला जर बघितलं तर लक्षात ठेवणार मी पुणे आहे, तर लक्षात ठेवा इथं की बाबा पी फॉर काय लक्षात ठेवणार पुणे, ए फॉर लक्षात ठेवणार पुणेला लागूनच तुम्हाला माहित आहे की ए फॉर काय लक्षात ठेवणार आपण अहमदनगर, ज्याला आपण अहिल्यानगर म्हणतो, आता काय म्हणतो आपण अहिल्यानगर। त्याच्यानंतर एन फॉर लक्षात ठेवा, एन फॉर जर बघितलं तर नागपूर आहे, इथं काय दिसणार तुम्हाला नागपूर, आणि इथं जर बघितलं ए फॉर काय लक्षात ठेवणार बाबा, ए फॉर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला अमरावती, एएमटी आहे की नाही, इथं एएमटी लिहून देतो, याचाच अर्थ काय की आपण कोणाबद्दल माहिती बघत आहे अमरावतीच्या। 14चा पाना 14 तालुके असणारे जिल्हे जर बघितलं 4 आहे, पहिला काय दिसतो पुणे, दुसरा अहमदनगर किंवा आपण म्हणू शकतो अहिल्यानगर, अहिल्यानगरच म्हणा, अहमदनगर नाम आता काय झालेलं आहे बदललेलं आहे। इथं जर बघितलं नागपूर आणि ए फार काय असेल अमरावती, ओके लक्षात राहणार तुमच्या। त्याच्यानंतर 14 तालुके कोणकोणते आहेत ते पण इथं लक्षात ठेवा मित्रांनो। समोरचा जो आपण म्हणू शकतो तुम्हाला बाबा काहीतरी डाटा दिसत आहे, इथं मला कोणत्या तरी बॅचेसचा प्रमोशन करायचं नाही आहे, विद्यार्थ्यांना त्याचा आपण म्हणू शकतो कोणता तरी एखादा विषय आहे बाबा त्याचा फायदा झाला पाहिजे, याच्यासाठी मी एक नवीन इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे। तो इनिशिएटिव्ह आत्ता नाही चालू केलेला आहे, 1 महिन्या अगोदरच तो इनिशिएटिव्ह चालू झालेला आहे, पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी त्या इनिशिएटिव्हचा फायदा घेत आहे। मला असं वाटतं की जो कोणता विद्यार्थी आता बाबा इथं नवीन जॉईन झालेला आहे, जो कोणता विद्यार्थी की अमरावती जिल्ह्याबद्दल माहिती तिथं बघत आहे, त्यांना पण या प्रोग्रामचा या इनिशिएटिव्हचा तिथं फायदा झाला पाहिजे। इनिशिएटिव्ह काय आहे बाबा, तर इथे इनिशिएटिव्ह जर बघितलं तर नायक 2.0, नायक 2.0, हां इथं समजून घ्या इनिशिएटिव्ह जर बघितलं काय आहे, इनिशिएटिव्ह असं आहे की नायक 2.0 हा मी इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे। मग हा इनिशिएटिव्ह कशासाठी आहे तर मराठी व्याकरणाची जे बॅच आहे रोज रात्री 9 वाजता मी नायक अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती फ्री शिकवत आहे, फ्री म्हणजे तिथं फक्त प्रश्न घेत नाही मित्रांनो,
तर कंटेंट घेताय म्हणजे पहिला जो कंटेंट आहे बाबा वर्णमाला जर मी चालू केलं असेल तर शेवटपर्यंत तिथं कंटेंट घेतलेलं आहे। असं नाही की फक्त प्रश्न घेतले त्याच्यानंतर बाबा मी कुठंतरी ॲपवर तिथं बोलत आहे आणि तिथं बॅच जॉईन करा, पैसे तिथं पेड करा, असं त्या बॅचमध्ये बिलकुल नाही आहे। अख्खा महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो त्या बॅचचा फायदा घेत आहे। तर मला असं वाटतं की बाबा हा जो व्हिडिओ कोणीतरी बघत असेल तर त्यांनी पण आपल्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे किंवा असं म्हणू शकतो तो चॅनल तिथं शेअर करायला पाहिजे, कारण की भरपूर विद्यार्थी तिथं फायदा जर घेत असेल तर आपण त्या बदलत्या इतिहासाचा भाग बना। ओके, चला ही माहिती होती। काही जर अजून अडचण जर असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, कॉलिंग नंबर आहे, तर तुम्ही त्याला काय करू शकता, संपर्क साधू शकता। ओके, चला जास्त काही माहिती देत नाही कारण की मला प्रमोशन इथे करायचं नाही आहे। ओके, चला समजून घ्या मित्रांनो समोरचा पॉईंट काय आहे। जर बघितलं तर अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या जर बघितली तर इथं लक्षात ठेवायचं 28 लाख जवळपास जर बघितलं तर 88 आपण म्हणू शकतो हजार घेतलं तरी चालते, 88,000 म्हणजे इथं जर बघितलं 28,87,000 आपण म्हणू शकतो 1826 एवढी काय रे बाबा लोकसंख्या आहे अमरावती जिल्ह्याची। हे कधीनुसार आहे, 2011 नुसार आहे। 2011 नुसारच का, कारण की 2021 मध्ये लोकसंख्येची जनगणना तिथं झालेली नाही आहे। तर तुम्हाला माहित आहे की बाबा 2011 नुसारच तुम्हाला डाटा लक्षात ठेवायचा आहे। आणि ओव्हरऑल जर बघितलं आपण 28.28 लाख तुम्ही असं पॉईंट मध्ये जर लक्षात ठेवायचं तर 28.28 लाख तुम्ही असं लक्षात ठेवू शकता। चला मित्रांनो समोरचा पॉईंट समजून घ्या की साक्षरता दर जर बघितलं, साक्षरता दर तर इथं साक्षरता दर अमरावतीमध्ये किती आहे, 88.23% साक्षर आहेत जे लोक। मग इथं जर बघितलं तर साक्षरता कोणाला म्हणायचं बाबा, साक्षरता ती एकदम डेफिनेशन एकदम चिल्लर केलेली आहे। कशी चिल्लर आहे, साधी आहे। ज्यांना वाचता आणि लिहिता येते त्यांना साक्षर म्हणायचं बाबा, ते त्यांना सुशिक्षित आहे, साक्षर आहे आपण असं म्हणू शकतो। किती टक्के आहे ते, 88.23% आहे। भरपूर मोठा आपण म्हणू शकतो हा पर्सेंटेज आहे। त्याच्यानंतर जर बघितलं लिंग गुणोत्तर किती आहे बाबा, लिंग गुणोत्तर किती आहे तर 951 आहे। किती आहे तिथं, 951। या डाटावरती 100% मित्रांनो प्रश्न विचारला जाणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। लिंग गुणोत्तर किती आहे, 951। लिंग गुणोत्तर म्हणजे काय सर, तर तुम्हाला माहित असेल की बाबा 1000 बालक जन्माला जर येत असेल बाबा कोणते तर पुरुष जर असेल तर सरळ आपण असं लक्षात ठेवू शकतो की 1000 पुरुषांमागे स्त्रियांची मोजलेली संख्या। मग बाबा 1000 पुरुष जर असेल तर स्त्री किती आहे, तर स्त्री जर बघितलं तर स्त्रिया किती आहे, फक्त 951 आहे। त्याला आपण काय म्हणू शकतो, लिंग गुणोत्तर म्हणू शकतो। 951 लक्षात ठेवा, फॅक्च्युअल डाटा आहे। त्याच्यानंतर बघा घनता, घनता जर बघितलं किती आहे मित्रांनो, 237। किती आहे, 237। मग घनता म्हणजे काय बाबा, एक चौरस किलोमीटर, एक असा चौरस किलोमीटर याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या त्यालाच काय म्हटलं जाते, घनता। आता इथं जर बघितलं हा एक चौरस किलोमीटर आहे आणि इथं जर बघितलं तर हा दुसरा एक चौरस किलोमीटर आहे। मग मी जर म्हटलं की अमरावतीचं क्षेत्रफळ कमी आहे बाबा, सॉरी अमरावतीचं क्षेत्रफळ जास्त आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं मुंबई शहराचं क्षेत्रफळ कमी आहे, एरिया कमी आहे ना। मग तुम्हाला माहित आहे की मुंबईमध्ये लोक जास्त राहतात, मुंबईमध्ये लोक काय राहतात, इथे जास्त असतात। मग मुंबईमध्ये लोक जास्त आहे तर मला सांगा मुंबईची घनता कशी असणार आहे, घनता कशी असणार आहे, जास्त असणार आहे। आणि इथं बघा तेवढं क्षेत्र आहे एक चौरस किलोमीटर, इथं पण एक चौरस किलोमीटर आहे, पण इथं लोक जास्त राहतात, बरोबर आहे। तुम्हाला माहित आहे की मुंबईमध्ये जर बघितलं लोक एकावर एक असं रचल्यासारखे आहे, बरोबर की नाही। मग लक्षात ठेवणार आपण की मुंबईची घनता कशी आहे बाबा, जास्त आहे। आणि हा जो चित्र तुम्हाला दिसत आहे अमरावती आहे, याचाच अर्थ मला सांगा घनता किती आहे, घनता खूप कमी आहे, 237 एवढी काय घनता आहे। ओके, चला अमरावतीमध्ये महानगरपालिका आहे का, तर हो अमरावतीमध्ये एक महानगरपालिका आहे। महानगरपालिकेचं नाव पण आहे अमरावती महानगरपालिका। स्थापना जर बघितलं 1983 मध्ये इथं झालेली आहे। ओके, चला त्याच्यानंतर बघा आरटीओ कोड जर बघितलं तर हे जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये फॉर्म वगैरे भरला असेल तर 100% विचारला जातो। अमरावती कोड जर बघितलं, अमरावतीचा आरटीओ कोड जर बघितलं बाबा तर MS27 आहे। काय दिसतो इथं, MS27। त्यानंतर जर बघितलं तर अमरावती या जिल्ह्यातून एक नॅशनल हायवे जातो, त्याचं नाव आहे NH6। NH6 आता त्याचा नवीन नंबर आलेला आहे काय रे 53, हे लक्षात ठेवायचं आहे की NH6 जो आहे समजा त्याला आता 53 नंबरचा नवीन आपण म्हणू शकतो नंबर दिलेला आहे। ओके, चला हा अमरावतीचा मॅप तुम्हाला दिसत आहे। मॅप एकदा व्यवस्थित चेक करून घ्या, कारण की कधी कधी आयोग काय करतो की असा कोरा मॅप देतो आणि तुम्हाला डायरेक्ट विचारतो की हा जिल्हा कोणता आहे सांगा। मग ते आपल्याला पिक्चरच्या स्वरूपामध्ये तिथं जे समजा दाखवलं गेलेलं आहे ते दिसलं पाहिजे बाबा। काय होतं ना की भूगोल या विषयाचा अभ्यास करत असताना तुम्हाला लर्न लाईक अ चाइल्ड म्हणजे लहान लेकरासारखं मित्रांनो तिथं अभ्यास करावा लागतो। म्हणजे लहान लेकरं कसं असं पुस्तक घेऊन बसतात, त्याच्यानंतर जर बघितलं त्याच्यानंतर ते मॅप पाहत राहतात,
कारण की तुम्ही जिथपर्यंत मॅप पाहणार नाही, तुम्ही जिथपर्यंत नदीचं समजा मॅप वगैरे बघणार नाही तिथपर्यंत तुम्हाला नदी समजणार नाही. तसंच असते कशाच्या बाबतीत, भूगोलच्या बाबतीत, कारण मॅप तिथं खूप जास्त महत्त्वाचा घटक ठरतो. ओके, चला समोरचा पॉईंट बघा. अमरावती जिल्ह्याचाच मॅप तुम्हाला दिसत आहे, पण याच्यामध्ये काही मी तुम्हाला नद्या दाखवलेल्या आहे. बघा इथं जर बघितलं तर प्रमुख नद्या आणि उगमस्थाने बघूया आपण. अमरावती जिल्ह्यामध्ये 3 महत्त्वाच्या नद्या आहेत. तिथं जर बघितलं कोणकोणत्या बाबा, तापी, पूर्णा आणि वर्धा, ह्या 3 महत्त्वाच्या नद्या आहेत. तापी आणि जर बघितलं पूर्णा तर ह्या पूर्व वाहिन्या नद्या आहेत. काय म्हणू शकतो आपण, एक्स्ट्रीमली सॉरी, इथं जर बघितलं तर आपण काय म्हणू शकतो, तापी आणि पूर्णा जर बघितलं ह्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. म्हणजे कोणत्या दिशेने वाहतात बाबा, ह्या पश्चिम दिशेने वाहतात. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर वर्धा ही लक्षात ठेवायचं की बाबा उत्तर ते दक्षिण म्हणजे दक्षिण वाहिनी नदी आहे. कोणती वाहिनी नदी आहे तर दक्षिण वाहिनी नदी आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा उपनद्या जर बघितलं, घाडगा, कापरा आणि शिपना. घाडगा, कापरा आणि शिपना जर बघितलं तापी नदीच्या उपनद्या आहे. आणि चंद्रभागा बाबा, शहानूर आणि पेडी ह्या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. ह्या काय पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. आणि याच्यानंतर जर बघितलं वर्धा नदी दिसते. वर्धा नदीच्या उपनद्या इथं घेतल्या नाही, कारण की भरपूर वर्धा नदीच्या उपनद्या आहे ते इथं घेणं इथे शक्य नाही आहे. कारण की हा व्हिडिओ जो आहे समजा जास्त मोठा नाही आहे, लहान व्हिडिओ आहे, कारण की लहान व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त माहिती द्यायची आहे मला. ओके, चला समजून घ्या मित्रांनो. आता तुम्हाला हा जो मॅप तिथं दिसत आहे, इथं बघा तुम्हाला मॅपच्या स्वरूपामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ही जर नदी जर बघितलं, ही नदी आहे, आपण म्हणू शकतो कुठली नदी आहे बाबा, तर ही नदी आहे तापी नदी. तापी नदी तुम्हाला माहित आहे की अमरावती जिल्ह्याचा वरती जर बघितलं एक राज्य आहे, राज्य जर बघितलं बाबा एमपी आहे. एमपी या राज्यामध्ये बैतूल या जिल्ह्यामध्ये, बरोबर आहे की काय बाबा, जिल्ह्याचं नाव काय आहे, जिल्ह्याचं नाव आहे बैतूल. जिल्ह्याचं नाव काय, बैतूल. बैतूल या जिल्ह्यामध्ये मुलताई टेकडीवर, ठीक आहे, बैतूल हा जिल्हा आहे. हा काय बाबा जिल्हा आहे, कुठला तर एमपी मधला. कुठला आहे हा, एमपी मधला. आणि त्याच्यानंतर जर बघितलं मुलताई टेकडी, मुलताई काय रे, टेकडी. या टेकडीवरती काय होतो की एका नदीचा उगम होतो. नदीचं नाव आहे तापी. तापी ही महाराष्ट्रातील महत्त्वाची नदी आहे. पश्चिम वाहिनी आपण म्हणू शकतो तापी ही महत्त्वाची नदी आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा ती पहिल्यांदा एंट्री करते बेटा, तर अमरावती या जिल्ह्यामधून एंट्री करते. अमरावती या जिल्ह्यातून ती एंट्री करते. त्याच्यानंतर जर बघितलं अमरावती या जिल्ह्याच्या सरहद तिथं निर्माण करते. बघा इथं वायव्य सरहद इथं निर्माण करत आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं फक्त 49 किलोमीटर ही नदी अमरावती या जिल्ह्यातून वाहते. म्हणजे लक्षात ठेवणार आपण, फक्त 49 किलोमीटर ही काय करते, अमरावती जिल्ह्यातून वाहते. पण तो विशेष आहे बाबा, 49 किलोमीटर वाहते. पण तिला जर बघितलं महत्वाच्या 3 उपनद्या जाऊन मिळतात. कोणत्या बाजूला, तर आपण म्हणू शकतो की बाबा हा जो हात आहे समजा, आपण इथं जर गेलो तर आपण म्हणू शकतो की बाबा डाव्या बाजूला. आणि कोणत्या दिशेनं, तर लक्षात ठेवणार आपण दक्षिण दिशेनं. आणि इथं जर बघितलं दक्षिण दिशेनं 3 नद्या येऊन मिळतात. पहिली नदी बघा इथं काय दिलेलं बाबा, की इथं घाडगा आहे, कापरा आणि शिपना. तुम्हाला ते दिसणार नाहीये, कारण की एवढं बारीक इथं दिसणार नाही. लक्षात ठेवा इथं घाडगा, शिपना आणि काय म्हणू शकतो कापरा, ह्या 3 नद्या जाऊन मिळतात. कोणाला जाऊन मिळतात, तापी नदीला. तापी नदीला 3 नद्या जाऊन मिळालेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. इथं 3 नद्या आहेत, ठीक आहे. कोणकोणत्या बाबा, घाडगा, कापरा आणि शिपना, हे लक्षात ठेवा रे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला दिसत आहे पूर्णा नदी. पूर्णा नदी जर बघितलं तर तापी नदीची उपनदी आहे. पूर्णा नदीचा उगम जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट या ठिकाणी झालेला आहे. आणि ही जर नदी जर बघितलं, ही नदी कोणाची उपनदी आहे, तर आपण म्हणू शकतो तापीची उपनदी आहे. ही समोर जाऊन, ठीक आहे, जळगाव या जिल्ह्यामध्ये कोणाला मिळणार आहे, तर आपण म्हणू शकतो तापी नदीला तिथं मिळणार आहे. पण एक गोष्ट समजून घ्या की तापी नदी ज्या समजा ची उपनदी जे कुठली आहे, पूर्णा नदी, हिला उत्तर पूर्णा पण म्हटलं जाते. कारण की महाराष्ट्रामध्ये 2 नद्या आहेत पूर्णा नावाच्या. एक आहे तापीची उपनदी पूर्णा आणि दुसरी आहे गोदावरीची उपनदी पूर्णा. तर गोदावरीची जी उपनदी पूर्णा आहे तिला दक्षिण पूर्णा म्हटल्या जाते मित्रांनो. आणि ही जी नदी आहे पूर्णा, जी तापीची उपनदी आहे, तिला उत्तर पूर्णा पण म्हटल्या जाते. ओके, चला काय म्हटलं जाते, कारण ते उत्तर दिशेला आहे उत्तर पूर्णा, त्या खालचे दक्षिण दिशेला आहे, म्हणून आपण काय म्हणणार तिला दक्षिण पूर्णा. समजून घ्या की इथं जे उत्तर पूर्णा आहे तिला 3 उपनद्या आहेत, चंद्रभागा, शहानूर आणि पेडी. मग इथं तुम्हाला दिसत आहे बाबा की काय दिलेलं आहे की शहानूर नदी आहे इथे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे तिथं, चंद्रभागा. आणि त्याच्यानंतर जर बघितलं पेडी नदी पण इथे तुम्हाला दिसते. पेडी नदी पण इथे महत्वाची नदी आहे. त्याच्यानंतर मित्रांनो समजून घ्या, या नदी आणि नदी काठावर शहरे वसलेली आहेत. काही शहरे वसलेले असतात की बाबा इथून नदी जर जात असेल
तर त्या नदी काठावर काहीतरी शहर वसलेले असतात, मग शहर तुम्हाला विचारले जाते, बरोबर आहे, शहर तिथं विचारला जाते. समजून घ्या, अंजनगाव आणि सुरजी हा तालुका शेनगाव नावाचं शहर या शहानूर नदीवर वसलेला आहे. मग ही जे शहानूर नदी आहे तुम्हाला दिसत आहे, याच्यावरती जर बघितलं तर अंजनगाव सुरजी हा इथं दिसत आहे बाबा, अंजनगाव सुरजी बघा इथं अंजनगाव सुरजी तुम्हाला दिसत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं शेनगाव कुठं तरी इथं दिलेलं नाही लोकेशननुसार, पण लक्षात ठेवा की शेनगाव पण कुठं वसलेलं आहे, शहानूर या नदीवर वसलेला आहे. त्यानंतर समजून घ्या, तालुका आहे अचलपूर, महत्वाचा तालुका आहे अचलपूर. अचलपूर तालुक्यावर जर बघितलं चंद्रभागा नदीवर तो वसलेला आहे. म्हणजे इथं जर बघितलं हा अचलपूर तुम्हाला तालुका दिसतो. अचलपूर तालुका कोणत्या नदीवर आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की चंद्रभागा नदीवर. त्याच्यानंतर बघा कौंडिण्यपूर, कौंडिण्यपूर हा पण महत्वाचा आपण म्हणू शकतो शहर आहे. ठीक आहे, कोणत्या नदीवर आहे, वर्धा नदीवर तुम्हाला इथं दिसणार, ही वर्धा नदी आहे मित्रांनो. हा आता वर्धा नदीचा उगम तुम्हाला सांगितलं नाही मी. वर्धा नदी ही आपण म्हणू शकतो मध्य प्रदेश या राज्यामध्ये उगम पावते, महादेव डोंगर रांगामध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं बैतूल जिल्हाच आहे, कारण की मुलताई टेकडीचे अपोजिट साईडला ती उगम पावते आणि ती महाराष्ट्रामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की बाबा अमरावती जिल्ह्यातून, ठीक आहे, अमरावती जिल्ह्यातून आणि आपण म्हणू शकतो वर्धा या दोन जिल्ह्याची आपण म्हणता येईल तिथं की बॉर्डर निर्माण करते. कोण तर नदीचं नाव आहे वर्धा. वर्धा नदीचं उगम झालं एमपी मध्ये बैतूल टेकडी जवळच. आपण म्हणू शकतो की कोणता जिल्हा आहे बाबा, बैतूल जिल्हा आणि मुलताई टेकडी जवळ महादेव डोंगर रांगामध्ये अपोजिट साईडला ही नदी उगम पावते आणि अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर, ठीक आहे, वर्धा जिल्हा आणि हा तुम्हाला दिसत आहे की कोणता जिल्हा आहे बाबा, अमरावती जिल्हा. या दोन जिल्ह्याची ही बघा इथं, ही बघा, ठीक आहे, काय होत आहे की दोन जिल्ह्याचे जिल्हा सरहद निर्माण करते. ठीक आहे, नदी अतिशय महत्वाची आहे, कारण की वर्धा नदीवर एक मोठा डॅम आहे, त्याला पण आपल्याला समोर घ्यायचा आहे. अप्पर वर्धा डॅम त्याला म्हटलं जाते. ठीक आहे, ते इथंच आहे बाबा. ठीक आहे, मोर्शी तालुक्यामध्ये आहे, ते अतिशय महत्वाचा डॅम आहे. कारण की अमरावती या जिल्ह्याला पाणी जर कोणत्या तरी डॅमवरून येत असेल तर तो अप्पर वर्धा या डॅमवरून येते. ठीक आहे, हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. चला, हे सगळं तुम्हाला जर कळलं असेल तर आता समोर जाऊया. समोरची माहिती पण तेवढीच महत्वाची आहे मित्रांनो. हा डॅम दिसत आहे तुम्हाला, अतिशय महत्वाचा आहे. कोणता डॅम आहे तर त्याला म्हटलं जाते अप्पर वर्धा प्रकल्प. काय म्हटलं जाते, अप्पर वर्धा प्रकल्प. 1993 मध्ये स्थापना झालेली आहे. प्रमुख धरणे जर बघितलं अमरावती जिल्ह्यामध्ये शिपना, पूर्णा नदीवर जो धरण आहे त्याला आपण म्हणू शकतो पूर्णा धरण, शिपना धरण, चंद्रभागा धरण, मोर्शी प्रकल्प म्हणजेच काय, हे अप्पर वर्धा प्रकल्प आहे. ओके, चला, डॅम तिथं सर, या डॅमच्या जवळ पावसामध्ये लोक तिथं पाहण्यासाठी जातात, कारण की तिथं जर बघितलं 13 दरवाजे आहे बाबा, 13 दरवाजे पाहण्यासाठी जातात. काही कार्यकर्ते त्या पाण्यामध्ये उडी मारतात आणि बिचारे तिथं जे समजा आपला जीव तिथं गमवतात. मित्रांनो, असं करू नका. जायचं असेल, निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर त्याच्या सोबत खेळू नका. ठीक आहे, पहा निसर्ग कसा आहे, चांगला आहे, सुंदर आहे, त्याला फक्त पहा, आहे की त्याच्यासोबत खेळू नका रे तिथं जाऊ. इथं जर बघितलं तर इथं लोक जातात आणि मरतात, बऱ्याच तिथं घटना तिथं दिसतात. ओके, चला मित्रांनो, समजून घ्या. समोरचा पॉईंट जर बघितलं, तलाव. अमरावती जिल्ह्यामध्ये तलाव आहे का तर हो, याच्यावर प्रश्न विचारला जाते का, विचारला जाते. चेक करून घ्या. सादावाडी, सावली, शेवदरी, छत्री तलाव हा फेमस आहे. मांडवा, वाई, पिंपळगाव, इथे जर बघितलं घाटखेडा आणि दांबेरी हे तलाव आहे. कुठले तर अमरावती जिल्ह्यामधले. हा अमरावती जिल्ह्याच्या शहराच्या मध्यभागीमध्ये असणारा हा आपण म्हणू शकतो तलाव आहे. तलावाचं नाव आहे छत्री तलाव. छत्री तलाव हे तुम्हाला दिसत आहे इथं. छत्री तलाव जर बघितलं इथं आपण म्हणू शकतो बरेच स्टुडंट लोक किंवा आपण म्हणता येईल की पर्यटक तिथं पाहण्यासाठी जातात. काही जे लोक आहे समजा, आता तो जो आहे समजा तलाव मध्यभागामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये गाळ खूप साचलेला आहे. त्याच्यामध्ये कार्यकर्ते त्याच्यामध्ये उडी घेतात, त्याच्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की खाली गाळाचं प्रमाण खूप जास्त असल्याच्यामुळं त्याच्यामध्ये फसतात आणि तिथंच काय होतं रे, जीव जातो. मित्रांनो, असं काही करू नका. मी तुम्हाला म्हणत आहे की बाबा पर्यटनचा तिथं आनंद घ्या, पण त्याच्यासोबत खेळू नका. इथं जर बघितलं तर छत्री तलाव तुम्हाला दिसत आहे. त्याच्यानंतर चेक करून घ्या, एक धबधबा पण आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एक धबधबा आहे. धबधब्याचं नाव आहे मुक्तागिरी. मुक्तागिरी धबधबा पण खूप जास्त फेमस आहे. तुम्हाला दिसत आहे की बाबा बघा, हा मुक्तागिरी धबधबा आहे. ठीक आहे, इथं जर बघितलं पिक्चर जर बघितलं तर 2 ठिकाणी तुम्हाला हा धबधब्याचं स्वरूप दिसत आहे. आणि हे जर बघितलं व्हाईट काय सर, तर व्हाईट जर बघितलं तर हे जैन मंदिर आहे. जैन मंदिराचं तिथं समूह आहे, खूप महत्त्वाचा आहे, खूप सुंदर आहे. मित्रांनो, नक्की एकदा तिथं व्हिजिट द्या. ओके, चला, त्याच्यानंतरचा समोरचा पॉईंट समजून घ्या. समोरचा पॉईंट जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये काही शिखर आहे. या शिखरावरती हमखास आयोग तिथं प्रश्न विचारत असतो. पहिला शिखर तुम्हाला तिथं दिसला वैराट.
वैराटची जर उंची जर बघितलं तर 1177 मीटर दिसत आहे। 1177 मीटर चिखलदरा किंवा आपण म्हणू शकतो अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा शिखर आहे 1177 मीटर। वैराटमध्ये आपण म्हणू शकतो वैराट हा शिखराचं नाव आहे। गाविलगड टेकड्यामध्ये किंवा आपण म्हणू शकतो जे सातपुडा पर्वतरांग आहे चिखलदरामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार। आणि चिखलदरा नावाचा स्वतः एक आपण म्हणू शकतो डोंगर आहे, शिखर आहे। शिखराची हाईट जर बघितलं तर 1115 मीटर आहे। त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे, विदर्भाचे नंदनवन आहे। विदर्भ आपण म्हणू शकतो महाराष्ट्राचे किंवा आपण असे म्हणता येईल की विदर्भाचा बाबा ते काश्मीर आहे, थंड हवेचे ठिकाण आहे। विदर्भाचे काश्मीर पण समजल्या जाते। त्याच्यानंतर जर बघितलं नंदनवन पण तिथं समजल्या जाते, कारण की विदर्भामध्ये एकच थंड हवेचं ठिकाण आहे ते काय चिखलदरा आहे। ओके, लक्षात ठेवा चिखलदऱ्यात कॉफीचे मळे पण तिथं तुम्हाला खूप जास्त प्रमाणात दिसतात। आणि याच्यावर आयोग प्रश्न विचारतो की बाबा चिखलदऱ्यामध्ये काय जास्त तुम्हाला दिसतात, स्ट्रॉबेरीचं पीक पण तिथे घेतल्या जाते, त्याच्यानंतर कॉफीचं पण पीक तिथे घेतल्या जाते। ओके, चला त्याच्यानंतर बघा चिखलदरा येथे भीमाने किचकाचा वध केला होता। आता इथं जर बघितलं तुम्ही जर महाभारतामध्ये जर गेलात तर बाबा भीम नावाचं एक पात्र आहे, त्यांनी जे समजा काय केलेलं आहे किचकाचा वध केलेला आहे, म्हणून या चिखलदरा या शहराला काय नाव झालेलं आहे की चिखलदरा असं तिचं नावकरण झालेलं आहे। त्याच्यानंतर बघा भीमकुंड नावाचा धबधबा अतिशय महत्त्वाचा किंवा आपण म्हणू शकतो फेमस धबधबा आहे बाबा भीमकुंड। तुम्हाला काही अडचणीचा काही ट्रेस जर येत असेल तर एकदा तुम्ही चिखलदरा व्हिजिट करा, एकदम मन प्रसन्न होतो, एकदम माणसाला चिल्ड होऊन जातं, सगळं टेन्शन वगैरे तिथे दूर होऊन जातं। मला काही वाटलं ना, असं मला काही झालं थोडंसं असं टेन्शन सारखं वाटलं तर मी जाऊन बसतो तिथे चिखलदऱ्याला। एव्हरी टाइम ते समजा तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये जाते प्रसन्नच वाटणार आहे की नाही, समजून घ्या। चिखलदरा भीमकुंड धबधबा अतिशय महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर बघा मेळघाट हे कोरकू आदिवासी जमातीचे आदिवासी बांधवांचं आपण म्हणू शकतो कोरकू आदिवासी बांधवांचं काय बाबा निवासस्थान आहे। जास्तीत जास्त कोरकू जमात या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। कुठं तर आपण म्हणू शकतो चिखलदरा या ठिकाणी। चला समोरची माहिती बघूया मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आहे माहिती, कारण की परीक्षा भूमिमुख आपण माहिती बघत आहे। राष्ट्रीय उद्यान जर बघितलं गुगामल राष्ट्रीय उद्यान 1974 मध्ये स्थापन झालेले आहे। ते मेळघाट आणि तालुका जर बघितलं धारणीमध्ये आहे। तुम्हाला आपण मगाशी दाखवलेला तालुका धारणी, मेळघाट जो आहे समजा मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प पण आहे, गुगामल राष्ट्रीय उद्यान पण आहे, 1974 मध्ये स्थापन झालेले आहे। कुठं आहे बाबा तर गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठं आहे तर लक्षात ठेवायचं आहे की अमरावतीमध्ये आहे, मेळघाटमध्ये आहे, सर्वात मोठा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा आहे। त्याच्यानंतर जर बघितलं व्याघ्र प्रकल्प चेक करून घ्या, व्याघ्र प्रकल्प कोणता आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प। वाघाची संख्या पण इथं बऱ्यापैकी दिसते आणि इथे जर बघितलं तर तो पण कुठं आहे तर मेळघाटमध्येच आहे। अभयारण्य बघा, अभयारण्य जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 2 अभयारण्य आहे, एक आहे मेळघाट अभयारण्य तालुका धारणीमध्ये आणि दुसरा जर बघितलं तर आपण म्हणू शकतो त्याची स्थापना कधी झालेली बाबा 1985 मध्ये आणि दुसरा आहे वान नावाचा, काय दिले आहे तिथं वान नावाचा 1997 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे। आता हा जर बघितला वान नावाचा सर्वांना माहित असतं की मेळघाट जो अभयारण्य बाबा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, पण मित्रांनो तुम्हाला सांगेल की हा स्टार करून पॉईंट ठेवा की हा पॉईंट स्टार आहे वान। वान हा कोणालाच माहित नसतो, वान नावाचं अभयारण्य अमरावतीमध्ये आहे, जो अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो त्याला पण माहित नसते की बाबा वान नावाचं अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। तर असं करू नका मित्रांनो, कारण की आयोग जर तिथं बोट ठेवत असेल तर आपल्याला 100% प्रिपेअर तिथं राहावं लागणार आहे। ओके चला समोरचा पॉईंट समजून घेऊया। चला आता या माहितीवरती हा जो तुम्हाला डाटा तुम्हाला दिसत आहे याच्यावरती आयोग 200% तिथं प्रश्न विचारतो। समजून घ्या की अमरावती जिल्हा जर बघितलं प्रशासकीय विभागाचं मुख्यालय आहे, अमरावती जर बघितलं तर अमरावती जिल्ह्याचं पण मुख्यालय आहे। त्याच्यानंतर जर बघितलं इथं जर बघितलं संत गाडगे बाबा विद्यापीठ आहे, तुम्हाला माहित आहे शैक्षणिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे। आणि हे जर बघितलं महाराष्ट्रात आपण जर बघितलं पुणे नंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की बाबा विदर्भातला ठीक आहे दुसऱ्या क्रमांकाचं आपण म्हणू शकतो की बाबा शिक्षणाचा माहेरघर म्हटलं जाते। त्याच्यानंतर चेक करा 1 मे 1983 ला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना झालेली आहे। मित्रांनो तुम्ही जेव्हा समजा अमरावती जिल्हा विशेष माहिती बघता किंवा एखादा फॉर्म भरत आहे किंवा एखादी एक्झाम तुम्ही तिथे देणार आहात तर त्या जिल्ह्याविषयी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे। त्या जिल्ह्यामध्ये करंटमध्ये कलेक्टर कोण आहे बाबा, त्या जिल्ह्यामध्ये सध्या जर बघितलं तर कोण आपण तिथं बघू शकतो एसीपी वगैरे आहे, हे सगळं तिथं डाटा माहीत असायला पाहिजे। महापौर कोण आहे बाबा हे सगळी माहिती तुम्हाला असायला पाहिजे, ते करंटशी रिलेटेड आहे, ते तुम्ही तिथं बघणं गरजेचं आहे। समोरचा पॉईंट तुम्हाला सांगेल मी कापसाचा प्रमुख बाजारपेठ म्हटलं जाते। त्याच्यानंतर बघा डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोगासाठी जे स्थापन केलेले आपण म्हणू शकतो तपोवन आहे ते पण कुठं आहे मित्रांनो ठीक आहे, ते कुठं आहे संत गाडगे बाबा अमरावती जे विद्यापीठ आहे याच्या जवळच आहे, जवळच ही दोन्ही गोष्ट तुम्हाला दिसणार। ओके चला त्याच्यानंतर बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे शिवाजी शिक्षण संस्था पण कुठं आहे बाबा अमरावतीमध्येच आहे।
ठीक आहे. श्रद्धानंद छात्रालय पण कुठे दिसतात तुम्हाला की डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेलं आहे, ते पण अमरावतीमध्येच आहे. गाडगे बाबाची समाधी पण तुम्हाला दिसणार की बाबा अमरावतीमध्ये आहे. हे बघा गाडगे बाबाची समाधीचं चित्र तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे. अमरावती विद्यापीठ तुम्हाला दिसेल. आणि गुरु हनुमान काय आखाडा म्हणजे ज्याला आपण HVPM म्हणत असतो, HVPM हे खूप फेमस आहे रे बाबा. HVPM हे जे आहे समजा खूप फेमस आहे. HVPM पण कुठे आहे बाबा अमरावतीमध्येच आहे. चला समोरचा पॉईंट समजून घ्या. फॅक्च्युअल डाटा आहे मित्रांनो, समजून घ्या. समोरचा पॉईंट आहे रिद्धपूर. रिद्धपूर मोर्शी या ठिकाणी जर बघितलं तर इथं चेक करा, चक्रधर स्वामींचे गुरु श्री गोविंद प्रभू यांची समाधी आहे. विचारल्या जाते मित्रांनो 100% हा डाटा महत्वाचा आहे की रिद्धपूर मोर्शी हा तालुका आहे, त्या ठिकाणी चक्रधर स्वामींचे गुरु श्री गोविंद प्रभू यांची काय बाबा तिथे समाधी आहे. नंतरचा पॉईंट तुम्हाला माहित आहे की यावली. यावली तुम्हाला माहित आहे की सत्याग्रह पण झालेला आहे. ठीक आहे. चळवळ पण तुम्हाला दिसते इतिहासामध्ये फेमस आहे यावली. यावली हे जर बघितलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं काय बाबा जन्मगाव आहे. जन्मगाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मोजरी. मोजरी मोजरी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम आणि तुकडोजी महाराजांची काय बाबा समाधी आहे हे तुम्हाला दिसते इथं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी हे गुरुकुंज आपण म्हणू शकतो गुरुकुंज काय मोजरे या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा कौंडिण्यपूर. आता कौंडिण्यपूर हे इतिहासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. कौंडिण्यपूरला काय झालं होतं बाबा, भगवान श्रीकृष्णाची पत्नी जर बघितलं तर रुक्मिणी देवी तसेच नळ दमयंती आख्यान, ठीक आहे, यातील दमयंती यांचे माहेरगाव म्हटल्या जाते. कौंडिण्यपूरला काय म्हटल्या जाते, माहेरगाव म्हटल्या जाते. शेंडूजना घाट बघा, शेंडूजना घाट वरुड हा तालुका येतो. सेंदूर कुंकू यांची निर्मिती विदर्भातील हा सर्वात मोठा आपण म्हणू शकतो. काय बाबा, शेंदूर आहे कुंकू आहे यांची निर्मिती विदर्भातील सर्वात मोठी. ठीक आहे. हळद व मिरचीचे बाजारपेठ कुठं आहे, शेंदूरजना घाट तालुका काय बाबा वरुड आहे. ठीक आहे. विदर्भातील ते सर्वात मोठा आहे. पानेरी लक्षात ठेवायचं, पानेरी. पानेरी हे जे समजा शहर आहे गाव आहे, ही संत्र्याची झाडाची रोप तयार केली जाते. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं पानेरी या ठिकाणी संत्र्याची झाडाची रोप तयार केली जाते. तुम्हाला माहिती आहे की विदर्भामध्ये जसं नागपूर असेल किंवा अमरावती असेल या शहरामध्ये जास्तीत जास्त मोसंबी आणि संत्र्याचे तिथं काय घेतल्या जाते, पीक घेतल्या जाते. तर लक्षात ठेवायचं की बाबा इथं रोप तयार केली जाते. कुठं, तर पानेरी या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा अमला. अमला अतिशय महत्वाचा आहे. दर्यापूर या तालुक्यामध्ये अमला. अमला या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी, ठीक आहे, जन्मस्थान आहे अमला. त्याच्यानंतर बघा नागरवाडी. नागरवाडी चांदूर बाजार गाडगेबाबांची अंतिम काय म्हणू शकतो श्रद्धास्थान कोणतं आहे बाबा, की बाबा इथं दिसत आहे नागरवाडी चांदूर बाजार. ओके. चला ही माहिती पण अतिशय महत्वाची होती, जे परीक्षा भूमिकच आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे. थोडीशी माहिती अजून आहे, 1-2 स्लाइडमध्ये होऊन जाणार, चेक करून घ्या. अमरावती. अमरावती तुम्हाला माहिती आहे की एकविरा देवी आणि त्याच्यानंतर जर बघितलं अंबादेवीचं मोठं मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा पॉईंट समजून घ्या अचलपूर. हा आता जर बघितलं हिंदू धर्मियांचं पण आपल्याला मंदिर देव देवते तिथं लक्षात ठेवायचं आहे. आणि आयोग असं करत नाही बेटा की बाबा फक्त हिंदू धर्मियांचंच विचारणार. ठीक आहे. बाकीचे धर्मांचं पण आपण म्हणू शकतो तिथे प्रश्न विचारला जाते. म्हणजे असं करून चालता येत नाही की बाबा हिंदू धर्मियांचे मंदिर आम्ही लक्षात ठेवणार, जैन असेल किंवा मुस्लिम बांधव असेल यांचे मंदिर मस्जिद वगैरे तिथं लक्षात ठेवणार नाही, असं करून चालता येत नाही. कारण की आपण तिथं भेदभाव करतो पण आयोग तिथं भेदभाव करत नसतो. इथं चेक करून घ्या मित्रांनो. अचलपूर आहे, अचलपूर तालुका. अचलपूर तालुक्यामध्ये शहाडोल रहिमान शहा गाजीचा दर्गा आहे. हा दर्गा पण फेमस आहे इथला. तर ह्या दर्ग्याला पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणत्या तालुक्यामध्ये आहे बाबा, अचलपूर. जिल्हा जर बघितलं काय आहे, अमरावती. भातकुली या ठिकाणी, हा बघा अचलपूर या ठिकाणी दर्गा फेमस आहे आणि त्याच्यानंतर भातकुली या ठिकाणी प्रसिद्ध जैन मंदिर पण फेमस आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भातकुली या ठिकाणी काय बाबा प्रसिद्ध जैन मंदिर तिथं फेमस आहे. आता तुम्हाला सावंग विठोबा किंवा सवंग विठोबा पण त्याला म्हटलं जाते. या ठिकाणी जर बघितलं तर विठोबाची यात्रा भरल्या जाते आणि संत अवधूत बुवा समाधी पण आहे इथं. संत अवधूत बुवाची इथं समाधी आहे. कुठं, तर सावंगा विठोबा, सवंग विठोबा पण म्हटलं जाते. विठोबाची यात्रा खूप मोठी तिथं भरल्या जाते. ओके. त्याच्यानंतर चेक करा नांदगाव. काय दिलेलं बाबा इथं, नांदगाव. नांदगाव या ठिकाणी खंडेश्वर रायांचं तिथं मंदिर आहे. खंडेश्वर मंदिर तुम्हाला दिसेल नांदगाव या ठिकाणी. त्यानंतर चेक करून घ्या माधान. आता बघा माधान जर बघितलं, माधान संत गुलाबराव महाराज जन्मगाव आहे किंवा जन्मस्थान आहे. कोणतं आहे ते, माधान. लक्षात ठेवायचं. हा जो डाटा आहे अतिशय महत्वाचा होता, जे परीक्षा भूमिक आपण म्हणू शकतो की बाबा आपण माहिती बघत आहे. ओके. चला अमरावती जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे आहे का, तर हो उद्योगधंदे जर बघितले तर लक्षात ठेवायचं नांदगाव पेठ या ठिकाणी, नांदगाव पेठ या ठिकाणी पंचतारिका औद्योगिक वसाहत आहे.
जे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण इथं जर बघितलं इथं लोक समजा शॉपिंग करायला येतात किंवा लग्नाचे कपडे वगैरे घेण्यासाठी नांदगाव पेठ इथे जातात. ओके, चला समजून घ्या. परतवाडा जर बघितलं, परतवाडा सागाच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे बाबा. परतवाडा जर बघितलं, परतवाडा हा तालुका नाही आहे अमरावती जिल्ह्यामधला, पण एक मोठं शहर आहे. लक्षात ठेवणार, सागाच्या लाकडासाठी बाबा प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर चेक करून घ्या अचलपूर. आता अचलपूर जर बघितलं तर सतरंजीसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? अचलपूर सतरंजीसाठी प्रसिद्ध आहे. परतवाडा जर बघितलं सागाच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे. नांदगाव पेठ पंचतारिका औद्योगिक वसाहतसाठी तिथे प्रसिद्ध आहे. हे इथले आपण म्हणू शकतो काय अमरावती जिल्ह्यामधले काय रे उद्योगधंदे आहेत. चला नेक्स्ट पॉईंट समजून घ्या मित्रांनो. समोरचा पॉईंट जर बघितलं काय आहे, समोरचा पॉईंट तुम्हाला दिसेल की डोंगररांग आणि टेकड्या. अमरावती जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर डोंगररांगा पण आहे, टेकड्या पण आहे मित्रांनो. सातपुडा पर्वतरांग तुम्हाला माहिती आहे की मध्य प्रदेश या राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये पसरलेली आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं अमरावती जिल्ह्यामध्ये पण पसरलेली आहे. तिची एक रांग आलेली आहे. सातपुडा पर्वतरांगची एक रेंज तुम्हाला दिसणार. कुठली तर आपल्याला म्हणता येईल, काय म्हणता येईल त्याच्यामध्ये, गाविलगड टेकड्याची रांग. गाविलगड टेकड्याची रांग हे कुठून गेलेली आहे? अमरावती जिल्ह्यातून गेलेली आहे. पोहरा, चिरोडी आणि जीवनगड ह्या डोंगर पण आपण म्हणू शकतो किंवा शिखर कुठं आहे बाबा? अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. मग मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट अतिशय महत्त्वाची किंवा जास्तीची माहिती सांगून देणार की चिरोडी टेकडी ही अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. पण तुम्हाला मित्रांनो इथं बघा एक जर पॉईंट जर बघितलं तर चिकोडी बघा, दुसरा कलरचा पेन घेतो मी, समजून घ्या रे, एकदा समजून घ्या, परत तुम्हाला कधीच याच्यावर कन्फ्युजन होणार नाही. महाराष्ट्रामध्ये चिरोडी टेकडी आहे, चिकोडी टेकडी आहे, चिमुर टेकडी आहे. त्याच्यानंतर बघितलं चिरोली, चिरोली आणि त्यानंतर जर बघितलं बाबा ही कुठली आहे? चिरोडी, चिरोडी. मित्रांनो समजून घ्या, चिकोडी जे टेकडी आहे, चिकोडी, चिकोडी टेकडी आपल्याला लक्षात ठेवायचं, चिकोडीमध्ये को आहे. को जर आहे तर ही जे टेकडी आहे मित्रांनो ही कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये अशी स्ट्रिक मिळणारच नाही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठं. चिकोडी को आहे याचा अर्थ याच्यामध्ये हा कोल्हापूरमध्ये दिसणार तुम्हाला. त्याच्यामध्ये बघा चिमुर, मुर, मुर आहे की नाही, र लक्षात ठेवायचं. चिमुर चंद्रपूर वर चिमूर लक्षात ठेवायचं. चंद्रपूर चिमूर, चिमूरच्या शेवटी र, चंद्रपूरच्या शेवटी र, चंद्रपूर चिमूर, चंद्रपूर चिमूर लक्षात ठेवा. इथं बघा चिरोली आहे तर चिरोली टेकडी गडचिरोली, गडचिरोली. मग गडचिरोलीमध्ये चिरोली आहे की नाही? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चिरोली आहे तर चिरोली टेकड्या कुठं आहे? गडचिरोलीमध्ये. चिमूर, चिमूरमध्ये र आहे तर तो चंद्रपूरमध्ये र आहे. चिकोडीमध्ये को आहे तर कोल्हापूरमध्ये बाबा ती असणार. आणि याच्यामध्ये ही एक टेकडी लक्षात ठेवा किंवा शिखर लक्षात ठेवा की चिरोडी कुठं आहे बाबा? तर ते अमरावतीमध्ये आहे. आता तुम्ही कधीच विसरणार नाही. एक्झाम्पलमध्ये जर बघितलं किंवा एक्झाममध्ये तुम्हाला ह्या अशा टेकड्या दिलेल्या असतात आणि तुम्हाला इथं जर बघितलं जोड्या लावण्यासाठी तिथे दिलेले असतात आणि तुम्ही जर यानुसार लक्षात ठेवलं मित्रांनो तर कधीच आयुष्यामध्ये ते विसरणार नाही. चला समोरचा पॉईंट समजून घ्या. लेणी आणि शिल्पस्थाने जर बघितलं बडनेरा, खंडेश्वर, नांदगाव या ठिकाणी दिसणार. गडकिल्ले जर बघितलं आचलपूर, आमनेर आहे. हवामान बघितलं या जिल्ह्यात हवामान उष्ण आणि कोरडे हवामान आहे आणि सरासरी पर्जन्य जर बघितलं तर 877 mm इथं पर्जन्य तुम्हाला दिसणार. चला वने जर बघितलं विविध प्रकारची इथं वने आहे. याच्यामध्ये जर बघितलं एक महत्त्वाचं तिथं गवत फेमस आहे बाबा. तिखाडी हे प्रसिद्ध गवत सापडते या ठिकाणी. तिखाडी नावाचं प्रसिद्ध गवत अमरावती जिल्ह्यामध्ये सापडणार. मोर्शी वरुड जर बघितलं, वरुड नाही ते वरुड, हा चला वरुड, वरुड. मोर्शी आणि वरुड या ठिकाणी जर बघितलं तेंदू पानाचे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आता तुम्हाला माहिती की तेंदूचं पान हे जर बघितलं बिडी बनवण्यासाठी तिथे वापरल्या जाते. खूप महत्त्वाचं आहे कारण की कार्यकर्ते तिथं उडवतात धुवा धुवा. चला समोरचा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. काय महत्त्वाचं आहे की मृदा जर बघितलं, मृदा जिल्ह्यातील सुपीक मृदा आढळते. त्याच्यानंतर बघा सुपीक मृदा आहे म्हणून या ठिकाणी ज्वारी, कापूस, त्याच्यानंतर तूर, ऊस आणि आता जर बघितलं तर तुम्हाला माहित आहे की सोयाबीनचं पण या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणात दिसणार. त्याच्यानंतर बघा फळपिके जर बघितलं, मोर्शी परिसरामध्ये जर बघितलं, मोर्शी परिसरामध्ये संत्री आणि काय म्हणू शकतो मोसंबीचे उत्पादन तिथे जास्त प्रमाणात घेतल्या जाते. का घेतला जातो? कारण तिथे एक डॅम आहे अप्पर वर्धा डॅम, मोर्शी साईडला येतो. तर तुम्हाला माहित आहे की बाबा इथं संत्री आणि मोसंबीचं पीक तिथं भरपूर प्रमाणात तिथं घेतल्या जाते. ठीक आहे, जिथं पाणी तिथं मोसंबी आणि संत्री पण तुम्हाला दिसणार. ओके चला समजून घ्या मित्रांनो. हे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की मोफत मराठी व्याकरणाची बॅच, ठीक आहे, हे रोज रात्री 9 वाजता नायक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये उपलब्ध आहे. याचा महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी, हजारो विद्यार्थी तिथं फायदा घेत आहे. मला वाटतं की तुम्ही पण त्या
बदलत्या इतिहासाचा भाग व्हावा अशी माझी इथं काय अपेक्षा आहे तुमच्याकडून. मित्रांनो, एकदा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो, व्हिडिओ कट नका करा. मी एक गोष्ट सांगेल की बाबा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे एकदा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की तिथं शेअर करा. आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यावरती, कोणत्या जिल्ह्याबद्दल विशेष माहिती मी सांगायला पाहिजे याच्यासाठी पण तुम्ही कमेंट्स करा की सर या जिल्ह्याबद्दल तुम्ही तिथं माहिती सांगा, कारण की तो जिल्हा आमच्यासाठी बाबा अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, इथं थांबूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, अमरावती जिल्ह्यातील मित्रांपर्यंत शेअर करा बाबा. ठीक आहे, इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.